तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी आणि आतापर्यंतची सगळ्यात जास्त मोठी आलेली अपडेट ती म्हणजे आता चुकीची माहिती देणाऱ्या बहिणींवर, आता लाडक्या बहिणींवर ज्या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे तर त्याच पद्धतीने तुमच्यावरती डायरेक्टली आता गुन्हा दाखल होऊन कारवाई केली जाणार आहे। तर आता बघा, सगळ्यात मोठी धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज अपडेट आहे लाडकी बहीण योजना संदर्भात। तर लाडकी बहिणीचा फॉर्म भरणाऱ्या बहिणींवरती आता डायरेक्टली कारवाई केली जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ही अपडेट होती तर त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केला जाणार आहे। आता याचं नेमकं कारण काय आणि अपडेट काय समोर आलेले आहे, कोणत्या बहिणींवरती कारवाई होणार आहे, काय होणार आहे आणि तुमचा फॉर्म सुद्धा रद्द होईल, तर सर्व काही अपडेट, आता पैसे सुद्धा तुमच्याकडनं वसूल केले जाणार आहे। आता सर्व म्हणजे ही जी काही अपडेट आलेली आहे तर ही अपडेट काय आलेली आणि कोणकोणत्या बहिणींवरती कारवाई होईल, नेमकं या ठिकाणी शासनाचा याच्या मागचा उद्देश काय, तर सर्व काही मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आत डिटेलमध्ये सांगणार आहे। सर्व माता आणि बहिणींसाठी ज्यांनी योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना पैसे मिळालेले आहे, ज्यांना नाही मिळालेले, अशा सर्व तमाम महाराष्ट्रातील माता आणि बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जशाही समोरच्या अपडेट येतात तसे मी तुम्हाला सर्वप्रथम देत असतो। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा माता आणि बहिणींनो, जी काही ऑफिशियल आता नेमकी अपडेट काय आलेली आहे तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे। आता बघा, याच्यामध्ये काही मुद्दे आहेत। बघा, लाडक्या बहिणी, आता महत्त्वाचं म्हणजे खोटी माहिती देणाऱ्या बहिणींवरती गुन्हा दाखल व महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। याशी संबंधित अपडेट काय ते मी तुम्हाला आता देतो। आता तुम्हाला लाडक्या बहिणीचे जो काही डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे 2100 रुपयाचा, तो कधी भेटणार आहे, किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, तो झाला किंवा नाही जमा झाला आणि कोणाच्या खात्यात जमा होईल, तर सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओच्या आत मी देणार आहे। अगोदर जी महत्त्वपूर्ण धक्कादायक बातमी आलेली आहे, ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल, ती बातमी काय आहे ती मी तुम्हाला अगोदर देतो। बघा, लाडकी बहीण योजना 2024 मोठा धक्का। आता बघा, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी बातमी, योजनेचा फॉर्म भरणाऱ्यांना म्हणजे ज्या महिला फॉर्म भरणाऱ्या होत्या त्यांच्यावरती आता म्हणजे त्यांना मोठा धक्का बसणार आहे। आता नेमकी अपडेट काय, आता डायरेक्टली लाडक्या बहिणींवरतीच कारवाई संबंधित अपडेट आलेली आहे। आता बघा, लाडकी बहीण योजना फॉर्म भरणाऱ्या महिलांनी जर चुकीची माहिती दिली असेल तर असल्या महिलांवर कारवाई होणार अशी बातमी समोर आलेली आहे। आता काय माहिती आलेली आहे ते आता डिटेलमध्ये आपण जाणून घेऊ। बघा, काय माहिती आलेली आहे, ठीक आहे। आता बघा, लाडक्या बहिणींवर होणार आता कारवाई। सध्या महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू आहे। तुम्हाला माहिती आहे की तुमच्या अर्जांची छाननी सध्या सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दरम्यान आढळून आलेल्या गोष्टी म्हणजे लाडकी बहीण योजना याचा फॉर्म भरत असताना काही बहिणींनी चुकीची व खोटी माहिती दिलेली आहे। आता हे मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की काही बहिणींनी चुकीची माहिती व खोटी माहिती दिलेली आहे। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या अटी देण्यात आलेल्या होत्या। आता त्या अटी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देतो। काय म्हणजे काही बहिणींना जर दुसऱ्या योजनेचा लाभ भेटलेला होता तरी सुद्धा त्यांनी इथं फॉर्म भरला। काही बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे परंतु इथं त्यांनी कमी दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर काही बहिणी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या गोरगरीब बहिणी आहे त्याच्यापैकी काही विधवा आहे तरी सुद्धा त्यांनी योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि अशा बहिणी, त्याच्यानंतर काहींच्या घरी 4 व्हीलर कार आहे तरी त्यांनी नाही दाखवलेली आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काहींच्या घरी 3-3, 4-4 या ठिकाणी योजनेसाठी फॉर्म भरलेले आहे आणि अट देण्यात आलेली की 2च चालू शकतात। मग अशा या ठिकाणी अशा बहिणी ज्या काही आहेत तर जवळपास भरपूर त्यांची संख्या आहे। म्हणूनच बघा, या ठिकाणी खोटी व चुकीची माहिती दिली आहे। यामुळे सध्या म्हणजेच अशा बहिणींवरती कारवाई व या ठिकाणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता नेमकी ही अपडेट या ठिकाणी व्हायरल होत आहे। आता बघा, ही अपडेट ऐकून भरपूर माता बहिणींना धक्का बसेल की या ठिकाणी काय होईल, मग कोणावरती कारवाई होईल, मग पैसे कसे वसूल केले जाणार आहे, ही एक या ठिकाणी हा मेसेज या ठिकाणी सध्या प्रचंड प्रमाणावर तुम्हाला माहिती असेल की या ठिकाणी व्हायरल होत आहे आणि हा मेसेज खूप या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे, व्हायरल होत आहे। आता हा मेसेज नेमका या ठिकाणी ही अपडेट काय आलेली आहे, आता ही ऑफिशियल अपडेट आहे किंवा याच्या मागचं नेमकं कारण काय आणि महत्त्वाचं म्हणजे ही ओरिजिनल अपडेट आहे का, तुमच्यावरती कारवाई होईल
किंवा तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल का, तेच या व्हिडिओच्या आत मी डिटेलमध्ये क्लिअर करणार आहे। त्या संदर्भात सुद्धा सर्व माहिती आलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे पाहू शकतात समोरची माहिती मी तुम्हाला देतो। या योजनेचा आतापर्यंत 2.5 कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे आणि याच्यासाठी 17,000 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे। योजनेसाठी 17,000 कोटींचा खर्च आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। आता नेमकी अपडेट काय आहे, आता सर्व काही मी तुमच्या क्लिअर करून देतो, तुमच्या लक्षात आणून देतो। बघा, ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला पैसे मिळालेले आहे, ठीक आहे। आता लक्षात घ्या आणि या गोष्टीची पूर्णपणे छाननी व तपासणी करत असताना आता जी काही हा मेसेज समोर आलेला आहे की बहिणींवरती कारवाई, चुकीची माहिती, खोटी माहिती देणाऱ्यांवर, तर ठीक आहे, याची पूर्णपणे छाननी व पूर्णपणे डिटेलमध्ये आपण चौकशी केल्यानंतर काय माहिती समोर आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला देतो। तर बघा, बाल व महिला विकास या ठिकाणी अधिकाऱ्यांकडनं ही पूर्णपणे माहिती समोर आलेली आहे। त्यांनी अशी माहिती दिली की बहिणींवरती कारवाई करण्यासंदर्भात जरी तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल तर तुमच्यावरती कारवाई व गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कुठलीही ऑफिशियल व सरकारी आदेश आलेला नाहीये। त्याच्यामुळे ज्या पण बहिणींना वाटत असेल की आपल्यावरती कारवाई होईल आणि आता काय होईल, तर त्यांनी टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका। तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा गुन्हा दाखल होणार नाहीये। महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी ही स्पष्टपणे माहिती दिलेली आहे, कारण त्यांच्यापर्यंत आदेश आलेला नाहीये। फक्त या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे बहिणींवरती या ठिकाणी म्हणजे या योजनेवरती काय फरक पडणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही शासनाची नियम तोडून फॉर्म भरलेला असेल तर तुमचा फॉर्म रद्द होईल, बाकी काहीच होणार नाहीये, फक्त फॉर्म रद्द होईल आणि योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाहीये, एवढंच होणार आहे, असं बाल विकास व महिला विकास या ठिकाणी जे काही आपले अधिकारी आहेत त्यांनी पूर्णपणे माहिती अशी दिलेली आहे की कोणावरती गुन्हा दाखल होणार नाही, कारवाई होणार नाहीये। तुम्ही जर चुकीचा फॉर्म व खोटी माहिती दिली असेल तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि तुमचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाहीये पैशांचा, एवढीच माहिती समोर आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे तुमच्या लक्षात आता पूर्णपणे आलं असेल की कोणावरती कारवाई होईल किंवा नाही किंवा गुन्हा दाखल होईल, कोणावरती काहीच होणार नाहीये। महत्त्वाचं म्हणजे हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सर्व माता आणि बहिणींनो। तर अशी ऑफिशियल माहिती समोर आलेली आहे। आता बघा, तुमचा डिसेंबरचा हप्ता कधी तुमच्या खात्यात जमा होईल असा भरपूर बहिणींचा प्रश्न होता। तर बघा माता आणि बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो अजून अर्जांची छाननी सुरू आहे। याच्यामधून काहींचे नावं डिलीट केले जाणार आहे, म्हणजे यादीमधून रद्द होणार आहेत। बघा, काहींचे नावं रद्द होणार आहेत, नावं या ठिकाणी वगळून इतर महिलांना या योजनेचा लाभ भेटेल। जवळपास भरपूर अशा बहिणी की त्यांचं नाव योजनेमधून कमी केलं जाणार आहे, मग त्याच्यासाठी लागतोय वेळ आणि त्याच्यामुळेच तुमच्या बँक खात्यामध्ये अजून पैसे जमा करण्यात आलेले नाहीये। तोपर्यंत तुम्ही आधार लिंकिंग बँकेची व या ठिकाणी फॉर्मची संपूर्ण प्रोसेस ओके ठेवा। जवळपास या ठिकाणी लवकरच म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे 2100 रुपये। आणि जर तुमचे बाकीचे हप्ते बाकी असतील तर ते पण याच्यामध्ये प्लस होईल आणि असे सर्व टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील ज्यांचं आधार लिंकिंग असेल, सर्व प्रोसेस ओके असेल अशा बहिणींना। तर आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल, टेन्शन घेऊ नका, तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल किंवा कारवाई होईल अशातला काहीच प्रकार नाहीये। संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे। आता याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, आधार लिंकिंग करून घ्या। पैसे जसे तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट होतील त्याच्या अगोदरच मी तुम्हाला अपडेट देऊन देणार आहे की आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील, तुम्ही तयारीला लागा, चेक करा। आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल। काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।